हाय हॅलो नमस्कार. तर आजचा बेत आहे मेथी मटर मलाई. ते मेथी मटर मलाईसाठी पॅनमध्ये तेल तापवून ठेवलं का त्यात कापलेली मेथी ही चांगली फ्राय करून घ्यायची. मेथी फ्राय करून घेतली का त्याचा कडवटपणा नाहीसा होतो. त्यासाठी ही मेथी फ्राय करून घ्यायची असेल. जास्त करपवायची नाही, थोडीशी फ्राय करून घ्यायची. आणि त्याच तेलामध्ये म्हणजे आपण जी आलं, लसूण, टॅमॅटो, कांदा आणि काजू याची जी प्युरी बनवली आहे, ही प्युरी आपण सगळ्या पनीरची भाजी, छोले ह्या सगळ्या गोष्टींसाठी वापरू शकतो. ही प्युरी त्यासाठी वापरायची असते. तर आता ही प्युरी मी चांगली तेलामध्ये एकजीव करते. चांगलं तेल सुटण्यासाठी एकजीव करून झाल्यावर त्याला झाकण ठेवायचं. मग चांगलं तेल सुटलं जातं. 5-10 मिनटं झाकण ठेवायचं आणि तेल सुटत ठेवायचं. तेल सुटून झालं का त्याला हळद, मालवणी मसाला आणि मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं. आता परतून झालं का त्याच्यात जे वाटण वाटलेलं आहे प्युरी, त्याच्यात पाणी टाकायचं आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून कन्सिस्टन्सी पूर्ण करायची. तर आता ह्याच्यात मटर आणले होते मी, ते मटर सोलून टाकले आणि ते जरा शिजवून घ्यायचे. ते चांगले शिजले का त्यात थोडीशी साखर, मीठ टाकून पुन्हा एक कड काढायचा. मटर चांगले शिजले का त्यात जी फ्राय केलेली मेथी आहे ती नंतर ॲड करायची. मग पुन्हा एक त्याला वाफ द्यायची आणि वाफ देऊन झाली का थोडा वेळ शिजवत ठेवायचं आणि नंतर फ्रेश क्रीम अमूलचं जे मी आणलं आहे या भाजीसाठीच ते खास लागतं. ते थोडं नंतर टाकून थोडंसं शिजवायचं का तयार झाली मेथी मटर मलाई. आता ह्यात ही मेथीची भाजी टाकून एकजीव करत आहे. चांगली एकजीव केली का पुन्हा जरा झाकण ठेवायचं आणि एक कड काढायचा आणि थोडे मटार शिजवून ठेवायचे. त्यासाठी थोडं झाकण ठेवायचं आणि शिजून झाले का मग लास्टला त्यात कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम टाकायचं. कारण हे क्रीम फुटू शकतो म्हणून हे शेवटला टाकायचं असतं. आपल्याला पाहिजे तेवढं आपण फ्रेश क्रीम टाकायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढं. फ्रेश क्रीममुळे